तर आता आपण ही डिझाईन बघून घेऊया। सेंटरचा जो बॉल आहे त्याला ऑप्शन म्हणून दुसरा मोती सुद्धा वापरू शकता। डिझायनर जो मोती बॉल येतात ते। आता इथं आपण पहिल्यांदा जसा दोरा कट करून घेतलेला, आता ही पद्धत बनवताना आपण एकदम मोठा मी दोरा कट करून घेतला आहे, मोजलेला नाही, अशा पद्धतीने। आणि नंतर आपण राख्या बनवत बनवत मोजून लास्टला याला कट करून घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने 3 पदरी घेतल्यामुळं नंतर मणी आपल्याला ओवायला पण सोपं जातं। तुम्हाला तर इथे 3 एंड आहेत, आपल्याला ओवायला सोपं जावं त्यासाठी तुमच्याकडे जो कोणता ग्लू असेल त्याने हे थोडंसं टोकाला लावून घ्यायचंय। आणि त्याला असं करून घेणार आहोत प्लेन आपण। साधा फेविकॉल तुम्ही वापरला तरी चालेल, कारण हा ग्लू जास्त चिकटतो। आणि नंतर थोडंसं हे सुकतं, लगेच सुकल्यानंतर याला आपण कैचीने अशा पद्धतीने थोडंसं एक टोक राहील अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत। बघा, आणि त्याला आपण नंतर गोल गोल असं करून घ्यायचं। आपल्याला जर जास्त राख्या बनवायच्या असतील तर आपण एकदमच जास्त लांबीचा दोरा असा मिक्स करून कट करून घ्यायचा आणि तो अशा प्रकारे जॉईंट करून घेतला एका साईडने की तर आता आपण ही राखी बनवत आहोत। ही सुद्धा अगदी सोपी आहे, कोणीही अगदी सहज राख्या बनवू शकेल, इतक्या सोप्या डिझाईन आहेत आणि फक्त ओवायचे डिझाईन आहेत। फक्त आपल्याला एकाआड एक डिझाईन वेगवेगळ्या, इथं तुम्ही तुमच्या आवडीने किंवा तुमच्या क्रिएटिव्हिटीने सुद्धा राख्यांच्या डिझाईन वेगवेगळ्या या साहित्यामध्ये सुद्धा बनवू शकता, कारण प्रत्येकाचं माइंड हे वेगवेगळं असतं आणि क्रिएटिव्हिटी सुद्धा वेगळी असते। तर कदाचित तुम्ही माझ्यापेक्षा सुद्धा छान राख्या बनवू शकता। आणि ज्यांनी कोणी राख्या बनवाल त्यांनी मला आवर्जून सांगा। तर बघा, ह्या राखीमध्ये आपण सुरुवातीला 4 mm चे मोती घातलेले आहेत, ते 2 आपण ओवून घेतले। त्यानंतर अशा प्रकारचा जो लाल कलरचा ग्लास मणी आहे 4 mm चा, तो ओवून घ्यायचा आहे। बघा, हे सुद्धा सहज ओवलं जातं, एवढं काही अवघड नाही। त्यानंतर आपण ज्या रिंग आहेत आपल्या स्टोनच्या रिंग, त्यापैकी एक घातली। त्यानंतर हिरव्या रंगाचा ग्लास मनी, त्यानंतर आपलं जे सेंटरला तुम्ही जे बनवाल किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या पद्धतीचा मोती इथं तुम्ही टाकून घ्यायचा, किंवा कलरमध्ये जरी पेंडंट वगैरे असले दुसरे तुमच्याकडे अवेलेबल, राखीचे पेंडंट असतील तरी तुम्ही त्या ठिकाणी ते वापरू शकता। तर आता एक साइड झाली, आता सेम दुसरी साइड आपण ओवून घ्यायची आहे। डाव्या साईडला जशी सिरियल होती तशा सिरियलने आपल्याला उजव्या साईडला सुद्धा हे सगळं मोती आणि मणी ओवून घ्यायचे आहेत। तर अगदी 2-2 मिनिटात बनणाऱ्या राख्या आहेत। ज्यांना कोणाला असं घरी बसून बनवायला आवडतं किंवा आर्ट आणि क्राफ्ट मध्ये आवड आहे त्यांनी नक्कीच
घरी एकदा ट्राय करून बघा आणि स्वतः बनवलेलं म्हणल्यावर तर खूप छान वाटतं. विकत तर आपण आणतोच दरवर्षी, आता ह्या वर्षी आपण हँडमेड राखी घरीच बनवून ते सुद्धा आपल्या आवडीची आपल्या भावाला बांधू शकतो. कारण नातं सुद्धा तेवढंच खास आहे भावा बहिणीचं. तर मी हे लांब दोरा घेतला होता, त्यामुळे त्या साईडचे जे ओवून घेतलेले आपण मोती होते ते ह्या साईडला आणलेले आहे. आता हे आपण पट्टीने मोजून घेऊया, आपल्याला किती इंच घ्यायचं आहे तेवढं. तर तुम्ही कमीत कमी 13 इंच घेऊ शकता. तर बघा 13 इंच, लहान मुलं असतील तर 12 इंच सुद्धा, 12 इंच 11 इंच चालू शकतो. आता हे आपण कट करून घेऊया. आता कट केल्यावर सुद्धा आपल्याला हे अगदी सेंटरला सेट करायचे आहेत सर्व मोती. बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला लास्ट स्टेप म्हणजे गाठी मारून घ्यायच्या आहेत. तर मी मुद्दाम अशा डिझाईन चूज केलेत कारण सहज कोणालाही जर साहित्य असेल अवेलेबल तर कोणीही बसल्या बसल्या 2 मिनिटात राख्या बनवू शकतो. तर यानंतर आपण मोत्याच्या ज्या ट्रेंडिंग ज्वेलरी आहे त्यापैकी जे मोरपीस कुंदन, चंद्र राखी, मोत्याच्या वायर रॅपिंग बनवून बनवलेल्या राख्या यांचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर बघा किती छान वाटते. ही सिंपल सुद्धा आहे आणि एलिगंट अशी वाटणारी डिझाईन आहे. आता आपण 3 नंबरची डिझाईन बनवून घेऊया. ती सुद्धा अगदी सोपी आहे. तर बघा आता आपण ऑलरेडी ह्याची सेटिंग तर करून ठेवलेली, डायरेक्ट आपल्याला मणी एका पाठोपाठ ओवायचे आहेत. तर ही डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला अशा प्रकारचा एक ग्लास बीड लाल कलरचा 4 mm चा ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण कॅपचा यूज आता करतोय बघा. अशा प्रकारची कॅप टाकून घेतली. त्यानंतर आपण जे मगाशी म्हणलेली प्लॅस्टिकचे जे अशी डिझाईन असते याच्यावर गोल्डन मनी प्लास्टिकचे खूप छान लुक येतो ह्याने पण. तर त्यापैकी एक ओवून घेतला आणि राईट साईडला कॅप घातली की मण्याच्या दुसऱ्या साईडला सुद्धा कॅप घालून घ्यायची अशा पद्धतीने. तर अशा प्रकारे सुद्धा आपण कॅपचा वापर करू शकतो. खूप छान वाटतं. प्रॉपर बाजारात मिळतात ना राख्या, तशा राख्यांसारख्या राख्यांना सुद्धा लुक येतो. कोणीच म्हणणार नाही की आपण घरी राख्या बनवल्या. तर इथं आपल्याला आता हिरव्या रंगाचा ग्लास बीड ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्हाईट स्टोनची जी रिंग आहे ती, त्यानंतर आपले रुद्राक्ष मणी, तर तुम्ही सेम साहित्य वापरून तुमच्या क्रिएटिव्हिटीने ह्या एवढ्या साहित्यामध्ये सुद्धा अजून युनिक सुद्धा डिझाईन बनवू शकता. असं नाही की मी ह्या डिझाईन दाखवल्यात, तुम्ही त्याच करून बघून कराव्यात. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्याकडं अजून वेगवेगळं साहित्य अवेलेबल असेल, तुम्ही त्या साहित्यापासून अजून छान छान वेगवेगळ्या अशा डिझाईन बनवू शकता. तर खूप लवकर, जवळजवळ 1 महिना अगोदर हा व्हिडिओ मी टाकला आहे. कारण जर कोणाकोणाचे भाऊ जर खूप लांब असतील राहायला काही कारणाने,
तर तुम्ही त्यांना राख्या, आवडीच्या राख्या बनवून त्यांना तुम्ही पोस्टाने त्यांच्यापर्यंत पोहोचवू सुद्धा शकता. कारण हा रक्षाबंधन हा असा भावा बहिणीसाठी खूप खूप म्हणजे खूप न सांगता येणारा असा महत्त्वाचा क्षण आहे. ते तर सर्वांनाच माहीत आहे. तर चला, आपली बोलत बोलत राखी सुद्धा कंप्लीट झाली. कारण आपण डिझाईनच सिलेक्ट केलेल्या आहेत खूप सोप्या. बघा, ही सुद्धा मी एका साईडला ओढून घेते सगळं. आणि आता आपण मोजून घेऊया पट्टीने. इथं दोऱ्याची साईज सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. तर बघा, मी दोरा मोजून घेतला आणि कट करून घेतला आहे. तर ज्या माझ्या मैत्रिणी आज पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आलेल्या आहेत आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत आहेत, त्यांनी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी मोत्याची ज्वेलरी बनवलेले सर्व व्हिडिओ अगोदर अपलोड केलेले आहेत. नथ, नेकलेस, कानातले, अंगठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या. तर ज्यांना कोणाला आवड आहे अशा गोष्टींची त्यांनी नक्की घरी बनवून बघत जावा. तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपले मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यामध्ये माझा व्हिडिओ शेअरसुद्धा करा, जेणेकरून ज्यांना अशा प्रकारच्या गोष्टी नवनवीन करायला आवडतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल. तर याच्यानंतर आपण मोत्यांच्या राख्यांचा देखील व्हिडिओ अपलोड करणार आहोत, वायर रॅपिंगच्या राख्यांचा. तो बघायला सुद्धा विसरू नका. किंवा जर तुम्हाला दुसरं कोणतं ज्वेलरी बनवायचं कोणतं ट्युटोरियल जर पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ किंवा माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. तसेच नेक्स्ट ट्युटोरियलसाठी सुद्धा कमेंट करू शकता. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.